रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, संत आणि त्यांचा महिमा फार दुर्गम आहे, जाणण्यास कठीण आहे आणि करण्यास त्याहीपेक्षा कठीण आहे. निदान अगोदर काय होतं की माणूस पश्यती पाहतो, नंतर मग जानाती जाणून घेतो आणि मग यदि आवश्यकम वर्तते तरी गृह्णाती इच्छती. म्हणजे जर हे चांगलं आहे व हे आपलं करायला पाहिजे, हिताचं आहे, तर मग माणूस ते घेतो, घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचं मूल्य देऊन टाकण्याचा प्रयत्न करतो, अशा अर्थाचं आहे. तर सगळ्यात दुर्गम काय आहे म्हणजे दुःखाने मिळणारं किंवा दुर्गम, गम धातू जाणणे या अर्थी पण आहे. मग जाणण्याससुद्धा कठीण आहे, कारण बाहेरच्या लक्षणाने संत कळतात असं नाही आहे. कुत्र्याचाही तोच भगवा असतो किंवा माळामुद्रांचे भूषण असली म्हणजे तो संत असतो असं नाही. काही सोंगाडे पण त्या संतामध्ये घुसलेले असतात. तेव्हा तुकाराम महाराज त्यांचं लक्षण सांगताना म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो फार दुर्गम आहे. आणि मग त्याचं जर शब्दाने वर्णन करायचं ठरलं, अहो माळामुद्रांचे भूषण आहेत, अहो तो वारी करतो, अहो तो गंगेत स्नान घेतो, बुडी मारतो, हे असं एवढ्याने तो संत होत नाही. तेव्हा न होती संत असा एक मोठा अभंग आहे. अमुक अमुक केलं म्हणजे संत होतात असं नाही, तो फार दुर्गम आहे. शाब्दिकांचे काम नाही येथे, बहु दुधाळ जरी झाले म्हैस गाय. शाब्दिकांचे काम नाही येथे, शब्दाने वर्णन करण्यासारखा नाही, कारण तो अनुभव गम्य आहे. आपल्या अनुभवावरूनच जाणता येतो की हां तो संत असू शकतो. तेव्हा अनुभव हा तिथे जाणण्याचा एक प्रमाणभूत प्रमाण आहे. तेव्हा महाराज म्हणतात, बहु दुधाळ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनो. गायीने म्हशीने खूप दूध दिलं, धष्टपुष्ट आहे, सगळं आहे, म्हणून गाय किंवा म्हैस कामधेनू होईल का? कामधेनूची कल्पना अशी आहे की ती इच्छिली वस्तू प्राप्त करते आणि अद्भुत आणि अतर्क्य अशा गोष्टी कामधेनूमध्ये असतात. म्हणून गाय आणि म्हैस जरी दुधाळ झाली, खूप दूध देणारी झाली, तरी ती कामधेनू होईल काय? तर नाही. शेवटी महाराज म्हणतात, तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधाळ जरी झाली म्हैस गाय, तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण. आपण तसं झालं तरच आपल्याला ते कळेल, हां हे बरोबर संत आहेत म्हणून. तरीच महिमान येईल कळो. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तेव्हाच तिथे ते कळतं. एक सुभाषितकार असं म्हणतो, वेद्वानेव विजानाते वेद्वज्जन परिश्रमम, नहि वंध्या विजानाते गोर्वीम प्रसव वेदना. विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम. विद्वानांना काय परिश्रम होतात ते विद्वान झाल्यानंतरच कळतं. नहि वंध्या विजानाती, त्याला उदाहरण दिलं आहे की एखादी वांज स्त्री त्या प्रसूतीच्या प्रदीर्घ वेदना कशा जाणील, त्याला कशा समजतील. अगं थोडा दम काढ, थोडा, आणि ही कासावीस होत असते तिचं प्रसूती वेदनेने आणि हिला काहीच जाणीव नसते, तेव्हा तिला त्या कळणार नाहीत किती प्रदीर्घ वेदना असतात. असं उदाहरण फार छानपैकी चपकल उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा बहु दुधाळ जरी झाली म्हैस गाय, याच्यावर एक दृष्टांत आपण बघूया की एक बेडकी, तिने आपल्या त्या समुद्राच्या कडेला तिचे पिल्लं होते आणि ते कुठेतरी फिरायला वगैरे गेले आणि तेवढ्यामध्ये काय झालं, एक गाय तिथे पाणी प्यायला आली
आणि ती गाय पाहिल्यानंतर ते पिल्लं एकदम कावरे बावरे भयभीत झाले, कारण एवढा मोठा प्राणी त्यांनी पहिलाच पाहिला. आणि ते पिल्लं, त्या बेडकीचे पिल्लं घाबरले. घाबरल्यानंतर गाय पाणी पिली, निघून गेली. थोड्या वेळाने बेडकी तिथे आली. ते पिल्लं घाबरलेले पाहिले तेव्हा ती बेडकी त्या पिल्लांना विचारते, अरे काय झालं, काय झालं तुम्हाला, इतके का घाबरलाय तुम्ही? हां, तर ते म्हणतात, ते पिल्लं त्या आईला म्हणतात, बेडकीला, इथं ना लय लय मोठं आलं होतं, लय मोठं आलं होतं. काय आलं होतं? लय मोठं होतं. ती असं फुगली, एवढं होतं का? नाही, याच्यापेक्षा मोठं होतं. मग ती पुन्हा फुगायची, एवढं होतं का? नाही, मोठं होतं याच्यापेक्षा. असं फुगता फुगता, आणि एवढं होतं का, एवढं होतं करता करता ठपक्याने फुटून गेले. तेव्हा बेडकी किती जरी फुगली तरी ती गाय होईल का? तेव्हा तात्पर्य असं आहे की फुगू नका. फुगा केव्हाही फुटून जाईल तुमचा. तेव्हा जे वास्तव आहे, जे अनुभवाचं आहे, जे आपण शिकलो सवरलेलो आहोत, आपण कोणातरी गुरुगृही नांदलेलो आहोत, गुरुकडून आपण ते शिकलेलो आहोत, पांता अभ्यास केलेला आहे, तर ते काहीतरी टक्क्यामध्ये बरोबर असू शकतं. उगे आपण मोबाईल पाहून किंवा पुस्तकं इकडे तिकडे थातूरमातूर वाचून आपण जर बडे बडे सिद्धांत सांगू लागलं तर ते मात्र फसवं. एखाद्या वेळेला त्या बेडकीसारखं फुटून जाल. एखाद्याने मुळातच जर एखादा प्रश्न विचारला तर मग मात्र फजिती होईल. काकः काकः पिकः पिका या सुभाषिताप्रमाणे होईल. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा आणि आनंदी राहा. रामकृष्ण हरी.